कैरीचं लोणचं, कैरीचा गुळांबा तुम्ही खूप वेळेस खाल्ला असेल, पण कधीही आंध्रा स्टाईल चटपटीत अशी कैरीची चटणी तुम्ही ट्राय केली आहे का? नसेल केली ना, तर एकदा नक्की करून बघा. अगदी कमी सामानात आणि अगदी झटपट तयार होते. शिवाय चवीचं तर काय विचारायलाच नको. तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर चटणी बनवण्याकरता सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. नंतर एका कैरीच्या मी स्लाइस करून घेतलेल्या आहे, त्या आता पॅनमध्ये घालणार आहे. त्यासोबतच 2 जाडसर चिरलेले टोमॅटो आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आपल्याला पॅनमध्ये घालायच्या आहेत. कैरी आणि टोमॅटोच्या फोडी आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कैरी आणि टोमॅटोच्या फोडी अगदी छानपैकी फ्राय झालेल्या आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे सर्व आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता थंड झालेलं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यासोबतच एक जाडसर चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि जी कैरी आपण फ्राय करून घेतलेली आहे त्याचा आतला गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सर्व कैरीचा गर मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे गूळ घालायचा आहे. त्याबरोबरच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे. आता या सर्वांची अगदी मस्तपैकी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आता या चटणीसाठी लागणारा तडका आपण तयार करणार आहोत. तडक्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडद डाळ, 3 ते 4 लाल मिरच्या, त्याबरोबरच अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला घालायचं आहे. लाल तिखट घातल्यानंतर लगेचच आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं की तिखट हे जळत नाही आणि त्याचा रंग अगदी छानपैकी खुलून येतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी जबरदस्त असा तडका तयार झालेला आहे. आता तयार केलेलं मिश्रण आपल्याला या तडक्यामध्ये घालायचं आहे. आता ही चटणी आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की अगदी जबरदस्त अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता. तसंच आंध्रामध्ये याला एक स्पेशल स्टाईलने खाल्लं जातं, ते म्हणजे राईससोबत. तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा.